कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांची आज पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाहूयात. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. आणि आज आपण विधानसभा निवडणुका 24च्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत. ते दुःख, ती खंत, त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतदारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे. आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय. आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत. तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे. आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल, कोणाकडे बोट दाखवत असतील, तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून 30 वर्ष असलेला हा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळायला कोण कारणीभूत आहेत याची कारणमीमांसा शोधली पाहिजे. आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे, ह्याचा कुठेतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे. आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे. पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मीटिंग घेतली होती. त्या बैठकीमध्ये एक कशा तऱ्हेने पराभव झाला, त्याची कारणं काय, त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी असेल, ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या ठिकाणी ते मुद्दे पुढे आलेले आहेत. त्या संबंधीची सविस्तरपणे संबंधीचा अहवाल त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायक साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषींवरती कारवाई, दोषी नसतील तर क्लीन चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे. माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी एसीबीच्या चौकशी संदर्भात त्यांनी भाष्य केलंय. एसीबी चौकशीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली असून सुट्टीनंतर न्यायालयाकडून निर्णय अपेक्षित असल्याचं साळवींनी म्हटलंय. अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझ्या कुटुंबाची सुरू होती. आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयामधला जो निर्णय हे आता सुट्टीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाहीये, परंतु आमच्यावरती टांगती तलवार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे.